आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद उपक्रमातून नागरिकांच्या मनात आमदार केळकर यांच्याबाबत दृढ विश्वास. आमदार संजय केळकर हे नागरिकांच्या समस्या अडचणी समजून घेण्याकरिता तसेच त्यांच्याशी संवाद साधण्याकरिता दर सोमवारी व शुक्रवारी ठाण्याच्या खोपट येथील भाजपा कार्यालयात जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमाच्या माध्यमातून सकाळी 10:30 ते दुपारी 1 पर्यंत उपस्थित असतात. आतापर्यंत या उपक्रमाच्या माध्यमातून आमदार केळकर यांनी शेकडो विविध विषय मार्गी लावण्यात यश आले आहे. आमदार केळकर यांच्या कामाच्या शैलीबाबत नागरिकांनी अनेक वेळा समाधान व्यक्त केले आहे. एक दृढ विश्वास त्यांच्याबाबत सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. आजही आमदार केळकर हे नागरिकांना भेटण्यासाठी खोपट कार्यालयात उपस्थित होते. महापालिका अतिक्रमण विभाग DDR विभाग अंबरनाथ येथील विकासकाने केलेली फसवणूक विषय, कळवा रुग्णालयातील नर्स आया वारस हक्क विषय, पगार थकबाकी विषय, निराधार योजना विषय, ॲडमिशन विषय, विविध गृहसंकुलातील कमिटी सभासद विषय असे अनेक विविध विषय आमदार केळकर यांच्यासमोर नागरिकांनी मांडले. त्यातील ॲडमिशन विषय, DCR विभागातील विषय, अंबरनाथ येथील विकासकाने ज्येष्ठ महिला नागरिकाची केलेली फसवणूक विषय, महानगरचे गॅसचे काम असलेल्या पेमेंट ठेकेदाराने अडकवून ठेवले होते ते परत होण्याबाबत ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विषय हे विषय तिथेच संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून आमदार केळकर यांनी सोडवले. त्यामुळे या उपक्रमात येणारा प्रत्येक नागरिक हा समाधानाने परत जाताना दिसत होता. माझ्याकडे तक्रार घेऊन येणाऱ्या प्रत्येक सामान्य नागरिकांचे काम झाले पाहिजे याबाबत मी प्रयत्नशील असतो. आपले प्रयत्न प्रामाणिक असतील, त्यात कोणताही स्वार्थ नसेल तर काम नक्की मार्गी लागतं हे माझा अनुभव आहे. माझ्याकडे अनेक नागरिक तक्रारी घेऊन येत असतात. त्यात कोणी कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, दादर, कुर्ला, पुणे, शहापूर अशा विविध भागातून नागरिक येत असतात. अनेकांची कामे मार्गीही लागली आहेत याचे मला समाधान आहे. लोकसहभाग, लोकचळवळ, लोककल्याण या त्रिसूत्रावर माझे काम सुरू असून माझ्याकडे येणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंदाचा क्षण माझ्यासाठी मोलाचा क्षण असल्याची भावना आमदार केळकर यांनी बोलताना व्यक्त केली.